पंचवटीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ। नाशिक शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या पेठ फाटा येथे आज सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान तसेच पंचवटी पोलीस स्टेशनचे पथक, श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। प्राथमिक तपासानुसार मृत इसमाच्या डोक्यावर जोरदार मार झाल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनास्थळी दारूची बाटली आणि ग्लास आढळले असल्याने दारू पिण्याच्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। सदर मृत इसम मजूर वर्गातील असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे, मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही। स्थानिक लोकांशी आणि परिसरातील मजूर गटांशी चौकशी सुरू आहे। घटनास्थळी पंचवटी पोलिसांची तपासाची चक्रे गतिमान केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे। तसेच श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुरावे गोळा केले जात आहेत। या घटनेमुळे पंचवटी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून हा घातपात आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। लवकरच अधिकृत तपास अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल। काय प्रकारे संशयास्पद आढळला? एक संशयास्पद स्थितीमध्ये एका तरुणाचा एक मृतदेह आढळलेला आहे। काय प्राथमिक अंदाज आहे आपल्याला? प्राथमिक दृष्ट्या असं दिसतं की त्याच्या एकच इंजुरी आहे। त्यावरूनच प्राथमिक दृष्ट्या असं वाटतं की कदाचित घसरून पडल्यामुळे डोक्याला लागला असं वाटतं, परंतु पीएम नंतर बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील। बाकी शरीरावरती इतरही कुठल्याही मारहाणीच्या काही खुणा नाही आहेत किंवा पायातले शूज इंटॅक्ट आहेत, सर्व खिशातले इंटॅक्ट आहे। प्राथमिक दृष्ट्या पडून झालं असं वाटतं, परंतु पीएम नंतर गोष्टी क्लिअर होतील। सध्या अकस्मात मृत्यू आम्ही दाखल करत आहोत। पीएम नंतर आणखी परत पुढील गोष्टी क्लिअर होतील। सध्या तरी वाटत नाही, परंतु पीएम मध्ये आपल्या पुढच्या गोष्टी क्लिअर होतील। बॉटल आणि ग्लासेस पण हो, असं एकंदर वाटतं की दारू पिल्यानंतर त्या ठिकाणी तो कदाचित तरुण पडला असावा असं वाटतं। पीएम नंतर आपण परत क्लिअर करूया। तर माहिती कशी मिळाली? कारण या ठिकाणी बऱ्याच वर्दळीचा परिसर आहे, आजूबाजूला दारूची दुकान आहे। सकाळी आपल्याला असं मृतदेह मिळण्याची माहिती मिळाली, त्यानुसार स्टाफ या ठिकाणी पंचवटीचा आला होता आणि त्यांनी येऊन त्या ठिकाणी खात्री केली असता एका तरुणाचा मृतदेह या ठिकाणी पडलेला दिसत आहे। तरुण आहे आणि इतर अशा काही मारहाणीच्या किंवा आसपास भांडण झाल्याचं असं काही दिसत नाही, एकटाच व्यक्ती आहे। सध्या तरी अकस्मात मृत्यू आहे, अपघाती पडून डोक्याला लागला असं वाटतं। पीएम साठी आम्ही बॉडी पाठवत आहोत, पुढे गोष्टी फक्त तपास करण्यात येईल। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।